परंतु प्रियानो, हवेला बनवण्याच्या अगोदर, हवेला जगात येण्याच्या अगोदर, हवेला पृथ्वीवर पाय ठेवण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर आदामाने पाप केलेला आहे. आदामाने पाप केलेला आहे. हवेने नाही बरं का. प्रथम पाप हवेने केलेलं नाहीये. उत्पत्तीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय काढा. कमन उत्पत्तीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय काढा आणि 15 ते त्या ठिकाणी आम्ही 17 वचन पाहणार आहोत की पहिला पापी कोण आहे. कोणी पहिलं पाप जगात आणलेलं आहे. हवेने नाही, बिलकुल हवेने नाही. वाचा त्या ठिकाणी. तुमच्या मुखातून वाचलेलं बरं नाही, मोठ्या आवाजामध्ये. परमेश्वर देवाने मनुष्यास यादेन बागेत नेऊन त्या बागेची मशागत करण्यासाठी, राखण करण्यासाठी ठेवले. फिरायला नव्हे, घुमायला नव्हे, इकडे तिकडे हौस मजा करण्यासाठी नाही, मशागत आणि त्या ठिकाणी राखण करण्यात ठेवले. नंबर 2, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला, आता इथं पहा त्याचं पाप चालू झालेलं आहे. हालेलुया. इथं हवेची उत्पत्ती नव्हती, हवेचा जन्म झालेला नव्हता किंवा हवेला बनवलेलेही नव्हतं. आदामाच्या पासळीतून त्याच्या अगोदर परमेश्वराने काय सांगितले त्या ठिकाणी, देवाने आदामाला अशी आज्ञा केली की बागेतील अरे वाटेल त्या झाडाची फळ खा, यथेच्छ फळ खा, जेवढे झाड आहेत सगळे फळ खा, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोस. बापरे, बरोबर आहे का नाही. पहिली आज्ञा. तिथं हवा आहे का? हॅलो ओ ताई, हवा आहे तिथं? नाही, फक्त देव आणि आदाम आहे. आणि हवेची निर्मिती पण नव्हती. देव आणि आदाम हे दोघे जण त्या ठिकाणी असताना परमेश्वर आदामाला सांगतो की बाबा, बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या जे झाड आहे त्याचे जर तू काही फळ खाशील तू त्याच दिवशी मरशील. असं आहे का नाही? तर वाचा 17. ज्या दिवशी तू फळ खाशील त्याच दिवशी तू खास, खात्रीपूर्वक खास, 100% मरणारच खास या शब्दाचा अर्थ.